आता आपण बघूयात काही अन्य टॉप 9 राजकीय बातम्या। विधान परिषदेसाठी भाजपनं 10 नावं केंद्राकडे पाठवली। पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ यांच्या नावाचा समावेश। विधान परिषदेवर 11 पैकी 9 जागांवर महायुती उमेदवार देणार। भाजप 5 जागांवर तर शिंदे गट 2 आणि अजित पवार गट 2 जागांवर उमेदवार देणार, सूत्रांची माहिती। शेकापच्या जयंत पाटलांना विधान परिषदेसाठी शरद पवार गटाचा पाठिंबा तर ठाकरे गटाकडून पाठिंबा न देण्याचा सूर, सूत्रांची माहिती। 2 जुलैला परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। अधिवेशनानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता। शिंदे गटाला 4, अजित पवार गटाला 2 तर भाजपला 6 ते 8 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। विस्तारासाठी शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। सरकार गोगावलेंना फक्त मंत्रिपदाचं गाजर देते, जितेंद्र आव्हाड यांचा टोला। छगन भुजबळांना दगडफेक करण्याचा नाद, दगडफेकीसाठी माझंच गाव सापडलं का? मातोरीत झालेल्या दगडफेकीवरून जरांगेंचा भुजबळांना सवाल। त्याच्याच गाड्या फोडणं हे त्याला नाद आहे। मी त्याची पूर्ण माहिती घेतोय, मला त्याबद्दल कळालंय। परंतु माझंच गाव का सापडलं त्याला छगन भुजबळला? कारण इथं सुद्धा अंतर्वालीत होतो त्यावेळेस आमच्या पुढे बसायला लावलं त्यांनी। जरांगे उठसूट भुजबळांना टार्गेट करतात, आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने राहणार। जरांगेंच्या भुजबळांवरील आरोपांना लक्ष्मण हाकेंचं उत्तर। उठसूट मनोज जरांगे पाटलांना दुसरं कोण सापडतच नाही, त्यांना फक्त छगनरावची भुजबळ सापडतात। काही झालं तर ते छगनराव भुजबळांनाच जबाबदार धरतात। नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून संसदेत गदारोळ। राहुल गांधी बोलत असताना माईक बंद झाल्यानं घमासान। चर्चेची मागणी करत असताना राहुल गांधींचा माईक बंद केल्याचा काँग्रेसचा आरोप। नाशिक, कोल्हापूर, सोलापुरात हिंदू संघटनांचं आंदोलन। पुण्यात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा निषेध। राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करते